नमस्कार। जसं मी मागच्या आता व्लॉगमध्ये RCT मॉलचा व्लॉग टाकला होता, त्याचा हा पार्ट 2 मी इथे आज घेऊन येत आहे। जसं मी तुम्हाला बोलले तर पार्ट 2 नक्की बघा, त्यात खूप मजा आहे। तर इथे आल्यावर तुम्हाला खूप आवडेल। RCT मॉल घाटकोपरलाचं व्लॉग मी इथे कंटिन्यू करत आहे, जो मागचा 2 दिवसापूर्वी मी टाकला होता। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा। तसंच वरती लिंक देते आहे आय बटनमध्ये, आणि शेवटी व्हिडिओच्या पण लिंक देणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा। त्यामध्ये मी मॉल विषयी सगळं दाखवलं होतं। आणि आता ही स्पेशल एक जागा आहे मॉलमध्ये, तिथं आम्हाला जायचं होतं। त्यामुळे मी जसं बोलले तर किडजण यायला मला जायला मिळालं नाही, त्यामुळे मी इथे संध्याकाळ झाली त्यामुळे मी इथे जायचं ठरवलं। स्नो किंगडम इथे बनवलेलं आहे, खूप छान आहे। जसं एकदम कुलू मनाली शिमला साईडला गेल्यावर कसं थंड वाटतं, पूर्ण तसं थंड पूर्ण तसं बनवलेलं आहे, खूप छान आहे। आतमध्ये लहान मुलांसाठी खूप चांगली जागा आहे, ते नक्की व्हिजिट करा। आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे। तिकीट्स इथून एंट्री आहे, आणि एंट्री केल्यानंतर आता आम्ही इथे तिकीट्स काढून घेणार आहे। तर आता इथे एंट्री केल्यानंतर तिकीट्स काढून झाल्यानंतर ते त्यांचे कपडे इथे घालण्यासाठी देतात। पण त्यापूर्वी आता इथे आतमध्ये गेल्यानंतर इथे एक पेंग्विन आणि एक स्नोमॅन असे बनलेले होते, पण संध्याकाळ झाल्यामुळे ते नंतर मग बाहेर चाललं, त्यांची जाण्याची वेळ झाली होती। तर हे लहान मुलांना खूप अटॅक करत होते। नेमकं आमच्या बॅचच्या वेळेस ते नेमकं बाहेर निघाले होते, तरी पण ते लहान म्हणजे बाळाला बघायला भेटले, त्यामुळे तो खूप खुश झाला होता स्नोमॅनला बघून आणि पेंग्विनला बघून। तर आता इथे आम्ही आता तिकीट काढून झालेलं आहे, आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती खुश झालेलं आहे माझं बाळ। तर ते बाहेर निघून गेलेलं आहे, आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहे। तिथे गेल्यावर ते त्यांचे सॉक्स, शूज आणि जॅकेट असं कपडे देतात तुम्हाला घालण्यासाठी। मध्ये हे तुम्हाला घालून जावं लागतं, कारण एकदम थंडी असते, आणि लहान मुलांना शक्यतो एकदम जास्त लहान बाळ असेल त्यांना नेऊ नका, कारण माझ्या पण नंतर बाळाला थोडी थंडी जास्त वाजून आली होती। पूर्ण बर्फाचं असल्यामुळे त्यात खूप थंडी असते। तर आता आमचे इथे कपडे घालणं चालू आहे। कपडे घालून झाले की मग आम्ही थोडंसं 1-2 इथे फोटो काढून घेणार आहोत, आणि त्यानंतर पुढं मग मध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवते पुढचं। खूप छान आहे। तर आता इथे डोअर ओपन झालेला आहे, आणि आतमध्ये आता आम्ही एंट्री केलेली आहे। तर खूप थंड होतं, खूप छान होतं, जसं की आपण बर्फातच आलेलं आहे असं पूर्ण वाटत होतं। खरं खूप छान जागा आहे घाटकोपरला। RCT मॉलमध्ये तुम्ही आला तर स्नो किंगडमला नक्की व्हिजिट करा, खूप छान आहे जागा। इथे डोनाल्ड डक, त्यानंतर पेंग्विन्स, त्यानंतर बियर असे सगळे इथे मांडून ठेवले होते बर्फाचं, त्याला पूर्ण लुक दिलेला होता। आणि त्यानंतर इथे स्लाईड होती, तर माझं छोटं बाळ खेळणार आहे। हा तर पूर्ण टेडी दिसत होता, पूर्ण बियर दिसत होता बर्फातला, इतकं गोड दिसत होतं माझं छोटं बाळ। तर आता इथे टायरच्या स्लाईडमध्ये बसलेला आहे, त्याला खूप मजा आली होती खेळण्यासाठी, तुम्ही बघू शकता। तर स्लाईड खेळून किती खुश झालेला आहे तुम्ही बघू शकता तो। त्यानंतर इथे बरेच असे ठेवलेले होते जे बर्फामध्ये ठेवलेले असतात खेळण्यासाठी, तसे इथं असे भरपूर हे ठेवलेले होते मुलांना खेळण्यासाठी। त्यानंतर नॉर्मल स्लाईड पण होती तिथे। माझं नंतर मी खेळलेलं माझं शूट झालेलं नाही आहे, आणि त्यानंतर आता इथे पुढचं पण तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर पुढं अजून ते नंतर थोड्या वेळाने बर्फ सोडतात तेव्हा खूप छान वाटतं, फक्त थंड खूप होतं, पूर्ण हातपाय बधीर पडतात, समजत नाही काय एकदम होत आहे एवढं सगळं घालून पण।
तर आता थोडंसं इथे मुलांसोबत खेळून घेणार आहे. खूप छान वाटत होतं. त्यानंतर बऱ्याच वेळेस इथं काय होतं, पाय स्लिप होतात ना, त्यामुळे मी बऱ्याच वेळेस सगळेजण पडलो. मी तर 2-3 वेळेस पडले आणि त्यानंतर माझे मिस्टर पण पडले, मोठा मुलगा पण पडला. तर इथे आता मी स्लाईड करायला चाललेले आहे. इथं एकदम पाय सटकत होते, एवढं स्लिपी होतं ते, स्लिपरी होतं ते सगळं. तर पण मजा खूप येत होती. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा RCT मॉलमध्ये. स्नो किंगडमला तुम्हाला बड्डे असेल किंवा काही स्पेशल सुट्टी स्पेंड करायची असेल तर इथे तुम्ही घाटकोपरमध्ये RCT मॉलला येऊन नक्की व्हिजिट करा. खूप छान वाटतं, खूप मजा येत होती. एकदम रिअलच वाटत होतं बर्फामध्ये खेळण्यासारखं. आणि त्यानंतर आता इथून बर्फ सुरू होणार आहे, तर तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओ. तर बघू शकता आता त्यांनी बर्फ इथे सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि आधीच ऑलरेडी खूप थंड झालेलं होतं आणि हे सोडल्यानंतर खूप अजून थंडी वाजायला लागली होती. नंतर बाळाला मी शेवटी बाहेर घेऊन गेले होते, कारण त्याला नंतर सहन नाही झालं. पण खूप मजा येते. बर्फ बघू शकता तुम्ही, सगळं अंगावर जमलेला आहे आमच्या. आणि त्यानंतर हे खेळून झाल्यानंतर थोड्या वेळ लाईट्स वगैरे ऑफ करतात. पुढे तुम्ही आता व्हिडिओ बघा. आणि इथे एक अशी छोटीशी गुफा टनल टाईप केलेलं आहे, त्याच्यात पण नंतर जाणार आहे. आणि मोठे मोठे इग्लू केलेले आहे, त्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. माझं बाळ छोटं असल्यामुळे ते सहज चालत गेलं, त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे ते इग्लू आहे. तर आता व्हिडिओ बघा तुम्ही. इथे ते पडले होते, तुम्हाला दिसत असेल, पाय खूप सटकत होते इथं, पण मजा येत होती. तर मुलांना घेऊन येण्यासाठी खरंच खूप छान आहे. तुम्हाला खूप आवडेल इथं आल्यावर. तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्ही बघा आता ते कसे पडले आहेत. मी रिपीट दाखवलं, त्यानंतर इथून मी दाखवल्यानंतर मी स्वतःच नंतर इथे आता पुढे खूप जोरात पडलेली आहे. मी पण पडलो दोनदा. केसरिया तेरा तर 45 मिनटं ते तुम्हाला आतमध्ये सोडतात, पण 45 मिनटं राहू शकत नाही, कारण एवढं थंड पडतं. आणि स्पेशली लहान बाळ असेल तर त्यांना घेऊन तर तुम्ही बिलकुल राहू शकत नाही. इथे कसे तरी मी त्याला एक फोटो काढून घेतला आणि त्यानंतर त्याचे सरळ बाहेर गेले पटकन, त्याचे चेंज करून त्याचे हातपाय थोडेसे गरम केले, कारण त्याला खूप थंडी वाजून आली होती छोटं बाळ असल्यामुळे. आणि त्यानंतर मी बाहेर चालल्या गेले होते आणि आता आमचे फोटो वगैरे इथे ते क्लिक करतात येऊन. इथे तुम्हाला हवं असेल तर फोटो तुम्ही घेऊ शकता. तर आता इथून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि बाहेर पडल्यानंतर आता तुम्ही बघू शकता, जे सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्लॉगमध्ये पार्ट 1मध्ये, तर संध्याकाळी वरतून खूप छान दिसत आहे. एक्झॅक्ट तिथून वरच हे स्नो किंगडम म्हणून इथे बनलेलं आहे. खालून तुम्हाला
वरती जर यायचं असेल ह्या साईडला तर. आणि त्यानंतर स्नो किंगडममधून बाहेर पडल्यानंतर लेफ्ट साईडला कँडी शॉप आहे. इथे तुम्ही वेगवेगळे मार्शमेलो वगैरे चॉकलेट आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मार्केट 99मध्ये एक असं दुकान आहे, तिथे खूप छान छान वस्तू आहे. इथे मला ही डायरी खूप आवडली होती. कोणाला गिफ्ट करण्यासाठी पण खूप छान छान ॲटम आहे. इथं रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण छान छान ॲटम आहे लहान मुलांना. ही डायरी मला खूप आवडली होती. कोणाला गिफ्ट करण्यासाठी पण खूप छान आहे. खूप छान तिला बनवलेलं होतं. त्यानंतर आता जेव्हा माझ्या छोट्या बाळांनी हा लॉलीपॉप पाहिला तेव्हा त्याने सोडलाच नाही. त्याने तो हा लॉलीपॉप घेतला, सोबतच कँडी पण घेतल्या. आणि त्यानंतर आता हे घेऊन आम्ही पुढं आता इथे निघणार आहोत, कारण संध्याकाळ झाली होती ऑलरेडी आम्हाला स्नो किंगडममध्ये जाण्यासाठी. आणि आता रात्र झालेली आहे, त्यामुळे घरी पण लवकर पोहोचायचं होतं. तर आम्ही आता चाललेलो आहे पार्किंगमध्ये. जसं मॉल फिरतच जाणार आहे. बाकीचं मी एवढं काही शूट केलं नाही. नॉर्मल जे शॉप होते ते सगळे इथं पण होते. पार्किंग आमची 5th फ्लोअरला गाडी होती, तिथे आम्ही गेलेलो आहे. आणि 5th फ्लोअरवरून पण मी तुम्हाला आता सगळं इथे दाखवून देते. तुम्ही बघा, खूप छान वाटत होतं 5th फ्लोअरवरून. रात्रीची वेळ झालेली होती. तर आता पार्किंग इथे आम्ही खाली जात आहोत. आणि आम्ही आता फायनली मॉलच्या बाहेर पडलेलो आहे. ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास तुम्ही पण इथे मुंबईमध्ये राहत असेल तर घाटकोपरला RCT मॉलला नक्की व्हिजिट द्या. किड्झनी येथे तुम्ही बघू शकता, बाहेरून पण दिसत आहे. तिथे आमचं जाणं झालं नाही, कारण मॉल खूप मोठा आहे जसं मी म्हणलं होतं तसं. पण नक्की एकदा व्हिजिट द्या आणि स्नो किंगडमला पण तुम्ही जाऊन खेळा, तुम्हाला खूप मजा येईल. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. सोबतच चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा रेसिपीज आणि छान छान ब्लॉग बघण्यासाठी. त्यानंतर त्यांनी इथे आम्हाला फोटो फ्रेम त्यांच्याकडूनच करून दिला होता. आणि काही फोटो मी शेवटी तुम्हाला आता इथे दाखवते आहे. तर हा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या एक व्लॉगसोबत किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.